नमस्कार मित्रांनो. आपल्या रोजच्या आयुष्यात अनेकदा आपल्याला असा प्रश्न पडतो की मी हे काम का करू? मला यातून काय मिळणार? किंवा जर मला कोणत्याही फळाची अपेक्षा नसेल, तर मी कर्म का करावे? आपल्या याच गोंधळलेल्या मनाला अचूक दिशा दाखवण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला कर्मयोगाचा दिव्य उपदेश दिला होता. या श्लोकांमध्ये श्रीकृष्ण आपल्याला सांगत आहेत की आसक्ती न ठेवता केलेले कर्म माणसाला मोक्षाकडे कसे नेते. राजा जनकासारख्या महापुरुषांनी केवळ कर्म करूनच कशी सिद्धी प्राप्त केली. समाजात वावरताना कर्माचा इतरांवर काय प्रभाव पडतो आणि आपला रोल मॉडेल म्हणजे आदर्श कसा बनू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतः ब्रह्मांड नायक श्रीकृष्णांना कोणतेही कर्तव्य शिल्लक नसतानाही ते कर्म का करतात. जर तुम्हाला जीवनात निस्वार्थ कर्माची ताकद आणि यशस्वी जगण्याची गुरुकिल्ली समजून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता. भगवद्गीतेतील अध्याय 3 कर्मयोग, श्लोक क्रमांक 19. तस्मादसक्तः सततं कार्य कर्म समचर, आसक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. अर्थ: म्हणून कर्मफळांवर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे. कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वराची प्राप्ती होते. तात्पर्य: भक्तांसाठी पुरुषोत्तम श्री भगवान सर्वात श्रेष्ठ आहेत, तर निर्विशेषवाद्यांसाठी मोक्ष किंवा मुक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. यास्तव जो मनुष्य योग्य मार्गदर्शनाखाली कर्मफळांवर आसक्ती न ठेवता श्रीकृष्ण प्रीत्यर्थ अर्थात कृष्ण भावना भवित कर्म करतो, तो निश्चितच जीवनाच्या सर्वश्रेष्ठ ध्येयाप्रत प्रगती करतो. कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये अर्जुनाला श्रीकृष्ण प्रीत्यर्थ युद्ध करण्यास सांगण्यात आले, कारण त्याने युद्ध करावे अशी श्रीकृष्णांची इच्छा होती. सज्जन असणे किंवा अहिंसक असणे ही वैयक्तिक आसक्ती आहे, परंतु परमेश्वरासाठी कर्म करणे म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणे होय. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले कर्म म्हणजे सर्वोच्च श्रेणीचे परिपूर्ण कर्म होय. यज्ञ कर्मासाठी वैदिक कर्मकांडे ही इंद्रिय तृप्तीच्या प्रभावाखाली केलेल्या पापकर्माचे शुद्धीकरण करण्यासाठी केली जातात. परंतु कृष्ण भावना भवित कर्म हे शुभाशुभ कर्मफळांच्या पलीकडे असणारे दिव्य कर्म आहे. कृष्ण भावना भवित मनुष्याला कर्मफळावर मुळीच आसक्ती नसते, कारण तो केवळ श्रीकृष्ण प्रीत्यर्थ कर्म करीत असतो. तो सर्व प्रकारचे कर्म करीत असला तरीही पूर्णपणे अनासक्तच असतो. श्लोक क्रमांक 20. कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकदायः लोकसंग्रहमेवापि संपश्यन्तु कर्तुर्महसि. अर्थ: जनक आदी राजांनी केवळ नियत कर्म करून सिद्धी प्राप्त केली, म्हणून सामान्य लोकांना शिकविण्याकरिता तू आपले कर्म करणेच योग्य आहे. तात्पर्य: जनकासारखे सर्व राजे आत्मसाक्षात्कारी असल्यामुळे त्यांना वेदोक्त कर्मांचे पालन करण्याचे बंधन नव्हते. तरीसुद्धा सामान्य लोकांना केवळ उदाहरण घालून देण्याकरिता
त्यांनी सर्व विहित कर्माचे आचरण केले. जनक राजा हे सीतादेवीचे पिता आणि भगवान श्रीरामांचे सासरे होते. भगवंतांचे महान भक्त असल्यामुळे ते दिव्य आध्यात्मिक स्थितीत स्थित होते. परंतु ते मिथिलेचे म्हणजे भारतातील बिहार प्रांताचा एक विभाग याचे राजा असल्यामुळे त्यांना आपल्या प्रजेला विहित कर्म कसे करावे याचे शिक्षण द्यावयाचे होते. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा नित्यसखा अर्जुन यांना कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये लढण्याची आवश्यकता नव्हती, पण त्यांनी युद्ध केलेच. कारण चांगला प्रतिवाद विफल होतो तेव्हा हिंसेचीही आवश्यकता असते, पण हे त्यांना सामान्य लोकांना शिकवायचे होते. कुरुक्षेत्राच्या युद्धापूर्वी स्वतः भगवंतांनीही युद्ध टाळण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न केले होते, पण विपक्ष युद्ध करण्याविषयी कृतनिश्चयी होता. यास्तव अशा योग्य कारणांसाठी युद्धाची आवश्यकता असते. कृष्ण भावनेमध्ये स्थित असलेल्या मनुष्याला जरी या जगाविषयी यत्किंचितही आस्था नसली तरी तो लोकांनी कसे जीवन जगावे आणि कसे कर्म करावे हे शिकवण्यासाठी कर्म करतो. कृष्ण भावनेतील अनुभवी व्यक्ती असे आचरण करू शकते, त्यामुळे इतर सर्वजण तिचे अनुसरण करू शकतील. याचेच वर्णन पुढील श्लोकात करण्यात आलेले आहे. श्लोक क्रमांक 21. यददाचरित श्रेष्ठस्तत देवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. अर्थ, श्रेष्ठ पुरुष जे जे करतो त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. आपल्या अनुसरणीय कृत्यांनी तो जे जे आदर्श घालून देतो त्यानुसार संपूर्ण जग कार्य करते. तात्पर्य, व्यावहारिक आचरणाद्वारे लोकांना शिक्षित करू शकेल अशा नेत्यांची सामान्य जनांना नेहमीच आवश्यकता असते. स्वतःच धूम्रपान करणारा नेता इतरांना धूम्रपान बंद करा असे शिकवू शकत नाही. श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितले आहे की शिक्षकाने शिकवण्यास प्रारंभ करण्यापूर्वी योग्य वर्तन केले पाहिजे. जो या प्रकारे शिकवतो त्यालाच आचार्य किंवा आदर्श शिक्षक असे म्हटले जाते. म्हणून सामान्य लोकांना शिक्षित करण्यासाठी शिक्षकांनी शास्त्रांच्या तत्वाचे पालन करणे आवश्यक आहे. शिक्षक अधिकृत शास्त्रांच्या तत्वाविरुद्ध कोणतेही नियम निर्माण करू शकत नाही. मनुसंहिता आणि तत्सम इतर शास्त्रे म्हणजे मानव समाजाने पालन करण्यायोग्य आदर्श ग्रंथ आहेत. म्हणून नेत्यांची शिकवण ही अशा आदर्श शास्त्रांच्या सिद्धांतावर आधारलेली असली पाहिजे. जो स्वतः उन्नत होऊ इच्छितो त्याने महान आचार्यांनी अनुसरण केलेल्या आदर्श सिद्धांताचे पालन करणे अत्यावश्यक आहे. श्रीमद भागवतही निश्चितपणे सांगते की मनुष्याने महान भगवंताच्या पावलांचे अनुसरण करणे आवश्यक आहे आणि आध्यात्मिक साक्षात्काराच्या पथावरील प्रगती हाच योग्य मार्ग आहे. राजा किंवा राज्याच्या कार्यकारी प्रमुख, प्रशासक, पिता आणि शालेय शिक्षक या सर्वांना सामान्य साध्या भोळ्या निष्पाप लोकांचे स्वाभाविक नेते मानण्यात येते. समाजातील अनेकानेक लोक या सर्व स्वाभाविक नेत्यांवर अवलंबून असतात आणि म्हणून या नेत्यांवर आश्रितांचे मोठे दायित्व असते. यास्तव त्यांनी नैतिक आणि आध्यात्मिक संहिता असणाऱ्या सर्व आदर्श ग्रंथांमध्ये पारंगत असणे आवश्यक आहे. श्लोक क्रमांक 22. न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचिन्न
ननावाप्तमवाप्तव्यं तर्वर्तम एव च कर्मणी. अर्थ, हे पार्थ, या तिन्ही लोकांमध्ये मला कोणतेही नियत कर्तव्य नाही. मला कशाचीही उणीव नाही. तसेच मला काही प्राप्त करण्याची आवश्यकताही नाही आणि तरीसुद्धा मी नियत कर्मांचे आचरण करतो. तात्पर्य, वेदांमध्ये पुरुषोत्तम श्री भगवान यांचे वर्णन पुढील प्रमाणे करण्यात आले आहे. तमीश्वराणां परम महेश्वरम तम देवतानां परम च देवतम पतिं पतीनां परम परस्ताद विदाम देवं भुवेनशमिड्यां न तस्य कार्यं करणं च विद्यते न तत्समाच्छाद्भ्यादिकच्च दृश्यते. परास्य शक्तिर्विविधैव श्रूयते स्वाभाविका ज्ञानबलप्रक्रियाच. भगवंत सर्व नियंत्रकांचे नियंत्रक तसेच विविध ग्रहांच्या सर्व देवतांपेक्षाही श्रेष्ठ आहेत. प्रत्येक जण त्याच्या नियंत्रणाखाली आहे. केवळ भगवंतांनीच सर्व जीवांना विशिष्ट शक्ती प्रदान केल्या आहेत. जीव स्वतःहून श्रेष्ठ नाहीत. भगवंत सर्व देवदेवतांद्वारे पूजनीय आणि सर्व नियत्यांचे सर्वश्रेष्ठ नियता आहे. म्हणून ते सर्व प्रकारच्या भौतिक नेत्यांपेक्षा आणि नियंत्रकांपेक्षा दिव्य आहेत आणि सर्वांद्वारे पूजनीय आहेत. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही आणि तेच सर्व कारणाचे परमकारण आहेत. भगवंताच्या शरीराचे स्वरूप सामान्य जीवांसारखे नाही. त्यांच्या शरीरामध्ये आणि आत्म्यामध्ये काहीच भेद नाही. ते परिपूर्ण आहेत. त्यांचे सर्व इंद्रिये दिव्य आहेत. त्यांच्या इंद्रियापैकी कोणतेही एक इंद्रिय इतर कोणत्याही इंद्रियाचे कार्य करू शकते. म्हणून त्यांच्या समान किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही. त्यांच्या शक्ती विविध प्रकारच्या आहेत आणि याप्रमाणे त्यांचे कार्य आपोआपच स्वाभाविक क्रमानुसार घडत जाते. भगवंतामध्ये प्रत्येक गोष्ट परिपूर्ण ऐश्वर्याने ओतप्रोत आणि पूर्ण सत्यत्वाने वास करीत असल्यामुळे त्यांच्यासाठी अपरिहार्य आहे. असे कोणतेही कर्तव्य नाही जो मनुष्य कर्मफळ स्वीकारण्यास बाध्य आहे. त्यांच्यासाठी विशिष्ट कर्तव्यच असते. पण ज्याला तिन्ही लोकांमधून काहीच प्राप्त करायचे नसते त्याला निश्चितपणे कोणतेही कर्तव्य नसते. तरीसुद्धा क्षत्रियांचा नेता म्हणून भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये कार्यरत होते. कारण पीडित लोकांचे रक्षण करण्यास क्षत्रिय कर्तव्यबद्ध असतात. भगवंत जरी शस्त्रांच्या सर्व नियमांच्या पूर्णपणे अतीत असले तरी ते शास्त्र नियमांचे उल्लंघन होईल अशा कोणत्याही गोष्टी करत नाहीत.